आवाज सर्वसामान्यांचा। गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना मेटाकुटीस आणलेल्या कातरखटाव एरळवाडी रस्त्याचं काम सुरू झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी वर्गातून कही खुशी कही गम पाहायला मिळते। एरळवाडी कातरखटाव हा 3.5 ते 4 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याचे खटाव तालुका भाजपचे तसेच खटाव तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय चव्हाण यांनी यावेळी माहिती दिली आहे। या रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाल्यामुळे या मार्गावरून प्रवाशांनी येणे जाणे बंद केल्याचे दिसून येत होते। गेल्या अनेक वर्षांचे ग्रहण सुटल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत एरळवाडी येथे। आता नुकतंच एरळवाडी आणि कातरखटाव रोडचं रखडलेलं अनेक वर्ष रखडलेलं काम सुरू झालेलं आहे। तर आता आपण आहोत, आपल्यासमोर आहेत खटाव तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष आणि खटाव तालुका पंचायत समिती माजी सदस्य। तर त्यांच्याकडून साहेबांची आपण जाणून घेऊया। हे काम सुरू झाले तर साहेब किती अनेक वर्षांनंतर आता एक या कातरवाडी एरळवाडीचं ग्रहण सुटलेलं आहे, काय सांगाल? एरळवाडी आणि कातरखटाव या दोन गावामध्ये 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। अनेक वर्ष या गावातील नागरिक बाजार असतील, दवाखाना असतील, अनेक कामासाठी वडूजऐवजी कातरखटाव साईडला जात असतात आणि कातरखटावच्या आजूबाजूला 12 वाड्या असल्याने त्या गावाला एक चांगलं महत्त्व आहे। आणि एरळवाडीच्या ग्रामस्थांना कातरखटावला जाण्यासाठी किंवा कातरखटावतील अनेक लोक पाहुण्याचे संबंध असल्यामुळे या एरळवाडीमध्ये येत असतात। तर ह्या रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षापासून आहे। 30 ते 40 वर्ष या रोडवरती कधीही डांबरीकरण एका वेळेस पूर्ण झालेलं नव्हतं। आणि मागील 10 वर्षामध्ये माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रयत्नातून या रोडवरती 10 लाखाचे, 15 लाखाचे, 24 लाखाचे असे तीन पॅच डांबरीकरणाचे झालेले होते। परंतु तरीही एक पॅच पूर्ण झाला आणि दुसरा पॅच नवीन सुरू करण्यापूर्वी पहिला पॅच खराब होत होता। रस्ता अत्यंत रहदारीचा असल्यामुळे ह्या रस्त्यावरती वाहतूक जास्त असल्यामुळे अवजड वाहनं असतील, एसटी असतील, मुरमाच्या वाहतूक असेल, या नदीमधून धरणामधून गाळ वाहतुकीसाठी ह्या रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात होत होता। पळसगाव, खातवळ, एनकुळ या साईडला या ठिकाणून अनेक वेळा गाळ वाहतूक एरळवाडी धरणामधून केली जात होती। त्याचबरोबर या भागातून धरणातून पाईपलाईन कातरखटाव असतील आणि आसपासच्या अनेक गावांना एरळवाडी धरणातून पाईपलाईन गेलेल्या आहेत। या पाईपलाईन करताना सुद्धा या रस्त्याची खोदाई होत होती आणि शेतकऱ्यांनी हा रस्ता अनेक वेळा तोडल्यामुळं पाईपलाईन करताना त्या रस्त्याची दुरावस्था होत होती। या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आमदार साहेबांना अनेक वेळा सांगितलं की ह्या रस्त्यावरती एक चांगल्या रीतीचं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून एका वेळेस पूर्ण होईल अशा पद्धतीचं गावापासून कातरखटावच्या ग्रामपंचायतीपर्यंत एकत्र एक कॉन्क्रीटचा रस्ता आपल्या माध्यमातून या गावासाठी आणि कातरखटावला जोडण्यासाठी द्यावा अशी अनेक वेळा मागणी केली। त्याचबरोबर आपल्या कातरखटाव गावचे युवा नेते विशालजी बागल यांनी सुद्धा बरेच वेळा या विषयासंदर्भात भावना सांगितलं आणि आमच्या दोघांच्याही प्रयत्नाला खरं तर यश आलं आणि गेल्या 6-7 महिन्यापूर्वी एरळवाडी आणि कातरखटावला जोडणारा हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला आणि त्या रस्त्यासाठी नामदार साहेबांनी 5,25,00,000च्या आसपास निधी देऊन या रस्त्याचं काम पूर्ण करू अशा पद्धतीनं शब्द दिलेला होता आणि त्या माध्यमातून तेवढा फंड मिळाला आणि 5.25 कोटीचं जवळपास फार मोठं काम 3.5 किलोमीटरचं 4 मीटर रुंदीचा रस्ता आणि दोन्ही बाजूला 1.5 मीटरच्या साईड पट्ट्या आणि दोन्ही बाजूचे पाणी वाहतूक वाहून जाण्यासाठी गटारं असा 30 फूट रुंदीचा भव्य असा रस्ता आपल्या कातरखटावला जोडण्यासाठी एरळवाडीच्या बसस्टँडपासून कातरखटावच्या ग्रामपंचायतीचा पर्यंत म्हणजेच वडूज कातरखटाव रोड जो आहे त्या रोडपर्यंत जोडण्यासाठी हा रस्ता लवकरच पूर्ण होईल। अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू आहे। एक 10 दिवस झालं या कामाची रस्त्याची
साफसफाई करून झाडे तोडून आजूबाजूला असणाऱ्या झाडी झुडपं काढून या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच एक महिना दीड महिन्यामध्ये एक भव्य असा 4 मीटर रुंदीचा RCC म्हणजे कॉन्क्रीट रोड आपल्यासाठी खुला होईल. अत्यंत आनंदाचं वातावरण येरळवाडीच्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळत आहे. अच्छा. कारण मोटरसायकलवरती दवाखान्यामध्ये वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलांना शाळेसाठी जावं लागतं, महिलांना बाजारासाठी रविवारी कात्रखटावला जावं लागतं. या सगळ्यांची चांगल्या रीतीची सोय होईल असाच प्रयत्न मी या गावासाठी आणि ग्रामस्थांच्या आग्रहास्तव नामदार साहेबांच्या माध्यमातून माननीय जयकुमार गोरे भाऊंच्या विशेष प्रयत्नातून हा रोड आपल्या सेवेसाठी येणार आहे. या माध्यमातून मी खरं तर भाऊंचं मनापासून आभार मानेन की त्यांच्यामुळंच हे शक्य झालं आणि हा चांगल्या पद्धतीचा रस्ता आम्हासाठी आमच्या सगळ्यांसाठी वापरात येईल. भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.